आणि बागायतदार म्हणून एकच मी सांगू इच्छितो की आपल्या कोकणाची शान हा हापूस आंबा आहे आणि संपूर्ण कोकण प्रांतामध्ये हापूस हे संपूर्ण देशभरात त्याची प्रचिती सर्वांना आणि देशभरामध्ये हापूसचं नाव झालं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी कोकणाचं नाव कमी करण्यासाठी ही गुजरात लॉबी प्रयत्न करताना या ठिकाणी दिसत आहे, जेणेकरून त्यांनी विद्यापीठाने गुजरातच्या विद्यापीठाने त्या बलसाड आंब्याला हापूसचं मानांकन मिळावं अशी त्या ठिकाणी मागणी केली आहे आणि त्याच्याप्रमाणे जर गुजरातची लॉबी जर त्याला सहकार्य करत असेल तर एक महाराष्ट्रातला स्वाभिमानी आणि कोकणातला शेतकरी म्हणून आम्ही त्याला विरोध करणार. कारण आपल्या कोकणची शान ही कमी होता का म्हणे. आपलं कोकणचा हापूस हे आपल्या कोकणचा आंबा हे प्रमुख उत्पन्न आहे आणि हापूस हे नाव आपल्या कोकणातल्या आंब्याला मिळालेलं आहे मानांकन. त्याच्यामुळे गुजरातच्या या बलसाडला ते मानांकन मिळू नये याच्यासाठी कोकणातील शेतकरी जोरदार आंदोलन करेल, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरेल. याच्यासाठी मी महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो की महाराष्ट्र सरकार हे नेहमी सांगतं की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार आहे. त्याच्यामुळे अशा गोरगरिबांचं आणि सरकार जर सरकार स्वतःला म्हणवत असेल तर या ठिकाणी आपल्या या कोकणातील आंबा उत्पादक जे शेतकरी आहेत, जे हापूसच्या आंब्याच्या उत्पन्नावरती आपली संपूर्ण वर्षाची शिदोरी जमा करतात, तर त्यांना संकटापासून मुक्त करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा या गुजरातच्या लॉबीला कडाडून विरोध केला पाहिजे असं मी त्यांना विनंती करतो.